तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे मीनाक्षीने विराजच्या सांगण्यावरून नचिकेतला खूपच जास्त फसवलेलं असतं. त्याच्याकडून खूपच हुशारीने त्याच्या परिस्थितीचा फायदा घेत घराचे ओरिजिनल पेपर मागून घेतलेले असतात. आणि तेव्हा त्या ठिकाणी आता चहाच्या टपरीवरती नचिकेतला भेटायला न येता त्या ठिकाणी विराज 2 गुंडांना घेऊन येतो. नचिकेतला मुद्दामून मारहाण करायला सांगतो आणि त्याच्याकडून आता घराचे ओरिजिनल पेपर काढून घेतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता नचिकेतला एक गोष्ट समजलेली असते की हे सगळं आहे ना विराजने केलेलं आहे. त्यानेच आमच्या घराचे ओरिजिनल पेपर माझ्याकडून काढून घेतलेले आहेत. पण नचिकेतला अजूनपर्यंत ही गोष्ट माहिती नाही आहे की मीनाक्षीने सुद्धा विराजच्या सांगण्यावरूनच त्याला फसवलं आहे. प्रॉपर्टीचे पेपर खरेखुरे त्याच्याकडून काढून घेणारी मीनाक्षी आहे. ती त्याला फसवते, ती त्यांच्या घरामध्ये विष कालवते. ही गोष्ट अजूनपर्यंत नचिकेतला समजलेली नसते आणि म्हणूनच नचिकेतला ही गोष्ट सांगण्याचं काम समीरने केलेलं असतं. जेव्हा इथे समीर आता विराजला आणि मीनाक्षीला एकत्र बघतो, तेव्हा त्यांच्या इथे प्रेम प्रकरणाचं, त्यांच्या लफड्याचं सत्य समीर नचिकेतला सांगतो. विराज आणि मीनाक्षीचं लफडं नचिकेतच्या समोर आल्यानंतर नचिकेत मीनाक्षीचं थोबाड लाल करतो आणि माझ्या बर्बादीला तूच कारणीभूत आहेस असं म्हणत तिला आपल्या आयुष्यातून धक्के मारून बाजूला काढतो. तिला आपल्या घरातून सुद्धा तो हकलून देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे समीर आणि अर्पिता 3-4 दिवसांसाठी कोकणात गेलेले असतात आणि तेव्हाच इथे त्या संधीचा फायदा विराजला उचलायचा असतो. कारण त्याला माहिती असतं की या लोकांच्या घराचे पेपर हे मला काढून घ्यायचे असतील तर अर्पिताने इथे असणं महत्त्वाचं नाही आहे. अर्पिता उलट इथे नाही आहे तर मला पेपर काढून घेतले पाहिजे. कारण अर्पिता त्यांची सपोर्ट सिस्टीम बनून त्यांच्या बरोबरीने माझ्या विरोधात जाऊ शकते आणि अर्पिता समीर एकत्र असतील तर ते दोघे जण मला सहजरित्या हरवू शकतात, याची प्रचिती विराजला आलेली असते. त्यामुळे अर्पिता इथे नाही आहे ते एका अर्थी बरंच आहे. कारण ते आल्यानंतर तिला खूप मोठं सरप्राईज मिळेल. जेव्हा तिचं कुटुंब रस्त्यावरती असेल ना, तेव्हा तिला जो त्रास होणार आहे हे बघून मला आनंद होणार आहे, असं आता सारखा विराज म्हणत असतो. आणि त्यामुळे त्याने इथे मीनाक्षीला आणि राजसीला एक जबाबदारी दिलेली असते. पहिली गोष्ट म्हणजे, राजसी, तू सलीलला सांगून लवकरात लवकर निक्कीला फसवून घे. कारण आता निक्कीवरती लक्ष ठेवायला तिची बहीण, तिचा जिजू इथे नाही आहे. त्यामुळे सलीलला सांग निक्कीला फसवायला, त्याला त्याचं काम करायला सांग. आणि त्यानंतर मीनाक्षी, तू एक काम करायचं, तू नचिकेतकडून त्याच्या घराचे ओरिजिनल पेपर काढून घ्यायचे, जेणेकरून इथे आता अर्पिताला आधी काहीच कळणार नाही आणि मग नंतर वेळ हातातून निघून गेल्यानंतर अर्पितासुद्धा काही करू शकणार नाही. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो काय होतं, इथे आता अर्पिताला तर काही माहितीच नसतं. ती गेलेली असते कोकणामध्ये नवसादजीने बोलावलेलं असतं म्हणून. आणि तेवढ्यातच इथे नचिकेतला मीनाक्षी काय म्हणते की तू इतका टेन्शनमध्ये काय आहेस. तेव्हा नचिकेत तिला सगळं मनातलं सांगतो की विराज आम्हाला त्रास देतोय. विराजने मुद्दामूनच आमची चाळ घेतले रिडेव्हलपिंगसाठी आणि त्याच्यामध्ये आमच्या घराचे पेपर पात्र नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे. कारण का, सगळे डॉक्युमेंट्स पूर्ण नाही आहेत. त्यांची डॉक्युमेंट्स आणि आमचे डॉक्युमेंट्स हे मेळ खात नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे. पण तो हे सगळं मुद्दामून करतोय. आमचे सगळे डॉक्युमेंट अगदी व्यवस्थित आहेत, क्लिअर आहेत, पण तो आम्हाला मुद्दामून त्रास देतोय. तेव्हा मीनाक्षी म्हणते, पण तो असं का करतोय. मग तो सांगतो की त्याला माझ्या बहिणीबरोबर लग्न करायचं होतं, पण ते लग्न झालं नाही आणि त्यामुळे तो आता आमच्या सगळ्यांवरती फक्त आणि फक्त राग काढतोय. तेव्हा मीनाक्षी त्याला म्हणते की नचिकेत, तू काळजी करू नको. अरे BMCमध्ये माझ्या ओळखीचे खूप अधिकारी आहेत. तू एक काम कर, तुमच्या घराचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ना, ओरिजिनल पेपर्स, ते तू मला आणून दे. ते मी माझ्या काही ओळखीतल्या अधिकाऱ्यांना देते, त्यांना दाखवते की सगळे पेपर तसेच्या तसे खरेखुरे आहेत. मग तुम्हाला हा विराज जो काही त्रास देत आहे ना, तो देऊ शकणार नाही. हे बघ नचिकेत,
तू ते ओरिजिनल पेपर मला आणून देशील ना? तेव्हा तो म्हणतो, नाही नाही बाबा, ओरिजिनल पेपरला कुणालाही हात लावू देत नाही. मीनाक्षी म्हणते, अरे मग त्यांना न सांगता घेऊन या. कारण का, जेव्हा त्यांना कळेल ना की तू घर वाचवलेस, तेव्हा त्यांना खूप जास्त आनंद होईल. मग एक काम कर, त्यांना न सांगता ओरिजिनल पेपर्स घेऊन ये, आपण ते अधिकाऱ्यांना दाखवू, नंतर तू पुन्हा ते लॉकरमध्ये ठेवून दे. बाबांना सध्या तरी काहीच सांगू नको. बाबांना जेव्हा कळायचं तेव्हा कळू दे ना. जेव्हा घर आपल्याला वाचतंय, घर तुम्हाला भेटणार आहे, हे जेव्हा बाबांना कळेल तेव्हा त्यांना आनंदच होईल ना. तेव्हा हवं तर सांग, चालेल का? हे बघ नचिकेत, तुला जे करायचं आहे ते कर. मी तुलाही वाचवू शकते या संकटामधून आणि तुझ्या घरालाही वाचवू शकते, आणि हे तुला माहिती आहे. त्यामुळे वेळ वाया घालवण्यापेक्षा उद्या आपल्या चहाच्या टपरीवरती तू घेऊन ये तुझ्या घराचे ओरिजिनल पेपर्स. आपण ते नक्की अधिकाऱ्यांना दाखवू आणि मग तुझ्या घराचं काम होऊन जाईल. तेव्हा नचिकेतला वाटतं की एवढं तरी काम झालं तर माझ्या घरातल्या लोकांना मला थोडाफार तरी आनंद देता येईल. मीनाक्षी जर करणार असेल हे काम तर निदान होऊ दे ना, तिच्याने तरी होऊ दे, तिच्या ओळखीने होऊ दे. तेव्हा तो आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच, तो काय मुद्दामून हे करत नाही. आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच तो एका अशा व्यक्तीवरती विश्वास ठेवतो जी त्याला फसवायला आलेली असते. फक्त हीच त्याची चुकी असते की तो त्या मीनाक्षीवरती आंधळा विश्वास ठेवून ते प्रॉपर्टीचे पेपर आता तिच्याकडे घेऊन जातो. आणि आपण बघितलंच होतं प्रेक्षकांनो, ते प्रॉपर्टीचे पेपर विराजने नचिकेतला मारून झोडून त्याच्याकडून काढून घेतलेले असतात. त्यानंतर आपण हे सुद्धा बघितलं की कोकणामध्ये गेलेल्या अर्पिता आणि समीरने पिठलं भाकरी करून स्वतःच्या हाताने भरून खाल्लेली सुद्धा असते. आणि तेव्हा अर्पितावरती झोपल्यानंतर साप पडलेला असतो. जो साप वरती माळ्यावरती असतो, तो साप तिच्या पोटावरती पडतो. आणि तेव्हा समीर सापाच्या पाया पडून त्याला सांगतो की आम्ही इथे देवी आईच्या दर्शनासाठी आलो आहे, आणि जर अर्पिता मॅडमला तू काही केलंस तर देवी आईच्या दर्शनाला जाणंसुद्धा लोकांसाठी कठीण झालं आहे. कारण का, देवी आई आपल्या भक्तांचं रक्षण करू शकत नाही अशी लोकांची समज होईल. तेव्हा तू जा, आताच्या आता इथून जा, मी तुझ्या पाया पडतो, तुला वंदन करतो, असं समीर म्हणतो. तेव्हा साप इथे सरळ बाहेर निघून जातो. तेव्हा इथे अर्पिता धावत पळत जाते आणि समीरला घट्ट मिठी मारते आणि त्याला म्हणते की तुम्ही होतात म्हणून माझा जीव वाचला. त्यानंतर इथे देवी आईचं दर्शन वगैरे झालेलं असतं. अर्पिता आणि समीरच्या हातून छान पूजा वगैरे पार पडलेली असते. 2-3 दिवस ते दोघेजण एकत्र राहतात आणि मग मुंबईला परत आलेले असतात. मुंबईला परत आल्यानंतर जेव्हा इथे ते दोघेजण पुन्हा रुटीन चेकअपसाठी गेलेले असतात ना, तेव्हा रस्त्याच्या बाजूला समीरचं लक्ष जातं. आणि समीरचं लक्ष गेल्यानंतर अर्पितासुद्धा त्याच्याबरोबर असते. समीर बघत असतो गाडीजवळ मीनाक्षी आणि विराज हे दोघेजण उभे असतात. मीनाक्षी आणि विराज हे दोघेजण बोलत असतात. तेव्हा मीनाक्षी त्याला मिठी वगैरे मारत असते. दोघेजण टाळ्या वगैरे देत असतात. छान असं सेलिब्रेशन वगैरे त्यांचं झालेलं असतं त्या हॉटेलमध्ये. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता समीरला आठवतं की ती मीनाक्षी आहे ना, समीर समोर साडी वगैरे नेसून येते आणि इथे विराज बरोबर असे वन पीस वगैरे घालते, मॉडर्न राहते. तेव्हा त्यांचा फोटो समीरने आपल्या मोबाईलमध्ये काढलेला असतो. त्या दोघांचाही फोटो त्यांच्या न कळत समीर आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतो आणि म्हणतो की नचिकेत दादा समोर मी याच बाईला बघितलं होतं. म्हणजे याचा अर्थ ही बाई नचिकेत दादाला फसवते. ही गोष्ट मला लवकरात लवकर त्याला सांगितली पाहिजे. नचिकेत बरोबर जे काही झालेलं असतं ते नचिकेत आपल्या घरच्या लोकांना आधी सांगत नाही, पण शेवटीला त्यांना ते कळणारच असतं. समीरने नचिकेतला फोन करून लवकरात लवकर बाहेर भेटायला बोलावलेलं असतं. नचिकेत आधी त्याला भेटायला काही तयार नसतो. जेव्हा समीर म्हणतो की मला मीनाक्षीबद्दल बोलायचं आहे, तेव्हा इथे नचिकेत धावत पळत येतो. आणि तेव्हा तो म्हणतो, काय बोलायचं आहे तुला? मुद्दामून मला तू सुद्धा आता ब्लॅकमेल करणार आहेस का तिच्या नावाने? का बोलवलं आहेस सांग ना. तेव्हा इथे समीर म्हणतो की काही नाही, तुम्हाला सत्याची जाणीव करून द्यायची एवढंच, तुम्हाला सगळं खरं खरं सांगायचं आहे. तेव्हा इथे आता नचिकेत म्हणतो, काय सांगायचं आहे तुला, लवकर बोल, माझ्याकडे वेळ नाही आहे. तो म्हणतो, हे लागलं कसं तुम्हाला? इथे तिथे हे कसं लागलं? तुम्हाला कोणी मारलं आहे का? तेव्हा नचिकेत म्हणतो, समीर ते महत्त्वाचं नाही आहे, तू इथे का बोलवलं आहेस ते महत्त्वाचं आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो,
समीरने आपल्या मोबाईलमध्ये काढलेला फोटो हा आता नचिकेतला दाखवतो आणि म्हणतो की दादा हा फोटो बघा. तेव्हा नचिकेत फोटो बघतो. विराज आणि मीनाक्षी दोघेजण एकमेकांच्या सोबत असतात, एकमेकांच्या जवळ उभे असतात. मिठी मारलेला फोटो, बोलताना फोटो, टाळी दिलेला फोटो, हे सगळे फोटो आता समीरने काढलेले असतात. ते नचिकेतला त्याने दाखवलेले असतात. तेव्हा समीर म्हणतो याच त्या ताई होत्या ना ज्यांच्याबरोबर त्या दिवशी तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये होतात. तेव्हा बाबा आले होते, मी तुम्हाला तिथून जायला सांगितलं होतं. बाबांनी तुम्हाला आणि त्यांना एकत्र बघू नये म्हणून. तुम्हाला आठवलं का? याच त्या ताई होत्या ना. विराज सरांची गर्लफ्रेंड आहेत त्या. बऱ्याच वेळा मी यांना आणि विराज सरांना एकत्र बघितलंय. मी त्यांच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कामाला होतो ना, तेव्हा विराज सर आणि ह्या ताई किती वेळा तरी एकत्र बसायचे, छान एन्जॉय करायचे. म्हणजे जवळजवळ विराज सरांची गर्लफ्रेंडच होती असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, नचिकेतचे डोळे आता इथे उघडलेले असतात. समीरने इथे आता विराज आणि मीनाक्षीच्या लफड्याचं सत्य नचिकेतला सांगताच नचिकेतचे डोळे उघडतात. याचा अर्थ मीनाक्षीने आत्तापर्यंत मला फसवलं. तिने मुद्दामून विराजची मदत करण्यासाठी माझ्याकडून प्रॉपर्टीचे पेपर काढून घेतले आणि त्या दिवशी ती मुद्दामून आली नाही. आणि तेव्हाच बरोबर विराजचे गुंड येऊन तिथे त्यांनी मला का मारलं? कारण ती बातमी विराजला मीनाक्षीनेच दिली असेल ना. हे सत्य त्याच्या समोर आलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता विराज जातो आणि इथे विराजने केलेलं कारस्थान आहे ना, ते सगळं आता नचिकेत मीनाक्षीला सांगतो. तेव्हा मीनाक्षी असं रिॲक्ट करत असते की तिला काही माहितीच नाही आहे. आणि तेव्हा इथे मीनाक्षी म्हणते त्या विराजने सगळे प्रॉपर्टीचे पेपर काढून घेतले. अरे कशावरून? आणि तेव्हा इथे खोटं बोलणारी मीनाक्षी आता नचिकेतच्या लक्षात येते. तेव्हा नचिकेतला विराज आणि मीनाक्षीच्या लफड्याबद्दल सुद्धा समीरने सांगून अलर्ट केलेलं असतं. तेव्हा चिडलेला नचिकेत मीनाक्षीकडे जातो, तिच्या जोरदार थोबाडीत देतो, तिच्या 4-5 थोबाडीत मारतो आणि म्हणतो माझा विश्वासघात केलास तू, फसवलंस ना तू मला, विराजची मदत करतेस. ती म्हणते नाही असं काही नाही आहे नचिकेत, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. आणि तेव्हा इथे समीरने त्याला पाठवलेले फोटो आता तो मीनाक्षीला दाखवतो आणि म्हणतो हे काय आहे? माझ्यासमोर सती सावित्रीचं रूप घेतेस आणि त्या विराजसमोर असे छोटे छोटे कपडे घालून त्याच्यासोबत मिरवत असतेस. हे मला कळणार नाही असं वाटलं तुला? बरं झालं हे सत्य मला वेळीच समजलं, नाहीतर अजून तू माझं काय माकड करून ठेवलं असतंस काय माहिती. त्यामुळे अशा रीतीने इथे आता नचिकेतचे डोळे उघडल्यानंतर त्याने मीनाक्षीचं थोबाड फोडून तिला आपल्यापासून लांब राहायला सांगितलेलं असतं. आणि आत्ताच्या आत्ता मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकतोय असं सुद्धा नचिकेतने मीनाक्षीला तोंडावरती सांगत तिचं थोबाड लाल करत तो आता आपल्या घरी आपल्या कुटुंबामध्ये मानाने परत आलेला असतो.